नमस्कार, मी संकेत आवटे। व्हिडिओ थोडासा कटू होणार आहे, थोडासा झोमणार आहे, पण पहिलाच मी तुमची माफी मागतोय आणि सुरुवात करतोय। पण जे औषध कडू असतं तेच तब्येतीसाठी चांगलं असतं हे मी नेहमी तुम्हाला सांगत आलो आणि तुम्हाला माहित आहे माझी बोलण्याची स्टाईल काय आहे। एक सर्वात महत्त्वाचा बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, प्रत्येकाने त्याचं उत्तर द्यायचं आहे। असं समजा आपण 1 to 1 बोलतोय। जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघितला ना तर मी गॅरंटी देऊन सांगतोय हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या आयुष्यावर एक खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतो। माझा प्रश्न हा आहे, तुम्ही अप्पर मिडल क्लास आहात की एकदम श्रीमंत आहात की मिडल क्लास आहात की लोअर मिडल क्लास आहात? आता मॅक्सिमम लोकांचं याला उत्तर काय असेल माहिती आहे? कमेंट करून सांगा बरं का। व्हिडिओ पॉज करा आणि असे 2 ते 3 प्रश्न मी शेवटपर्यंत विचारणार आहे। यामुळे तुमची काही बदनामी होणार नाही। कोणी कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचं नाव वाचणार नाही की हा कोण आहे, कोणत्या गावाचा आहे, तुम्हाला मेसेज वगैरे येणार नाही। एवढं तर क्लिअर आहे। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रिटर्न मध्ये या गोष्टी करणार नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहणार नाही। व्हिडिओ डायरेक्ट पॉज करा, एक सेशन सुरू आहे असं समजा, लाईव्ह आपण 1 to 1 बोलतोय असं समजा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही मिडल क्लास, लोअर मिडल क्लास की अप्पर मिडल क्लास की पुअर की रिच, कुठल्या कॅटेगरीमध्ये येता? यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते मला कमेंटमध्ये सांगाल। कमेंट केली असेल अशी मला अपेक्षा आहे आणि ज्यांनी कमेंट केले ना तेच सिरियस लोक आहेत त्यांच्या भविष्याबद्दल, हे मात्र नक्की। ही पहिली गोष्ट, तुम्ही कमेंट केली याचा अर्थ तुम्ही तुमच्या भविष्यासाठी सिरियस आहात। हे पिक्चर पहिलं मला आता क्लिअर झालंय। पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मी देतो। आता तुम्ही जे उत्तर दिलं ते योग्य की अयोग्य याचं एक सिंपल उदाहरण देतो। एका सर्वेनुसार ज्या व्यक्तीचा इन्कम 6 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे तो आहे मिडल क्लास। एका वर्षामध्ये जर तुम्ही 6 ते 8 लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही मिडल क्लास आहात। म्हणजे मंथ वाईज 50 ते 65 हजाराच्या दरम्यान जे लोक कमवतात ते मिडल क्लास मध्ये येतात। 65 हजार पासून 1 लाखापर्यंत जे कमवतात ते अप्पर मिडल क्लास आणि 1 लाखाच्या वर जे कमवतात ते आहेत रिच लोक। आता रिच म्हणजे एकदम असं समजू नका की तुम्ही अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, नाही, ती कॅटेगरी अल्ट्रा रिच मध्ये येते। आपल्याला आता तिथपर्यंत जायचं नाहीये। पण जे लोक 50 हजाराच्या आत कमवत आहेत ते लोक आहेत लोअर मिडल क्लास। म्हणजेच 30 हजारापासून 50 हजार पर्यंत हे झाले लोअर मिडल क्लास आणि तिथून खालचे सगळे पुअर मध्येच गिनती केली जाते। आता तुम्हाला एकदम असं वाईट वाटावं असं म्हणून मी बोलत नाहीये, पण ऍक्च्युली आता जी महागाई वाढली, आता सध्याची जी परिस्थिती आहे आणि आता सध्या येणारे जे सर्वेज आहेत त्या सर्वेनुसार बोलतोय। कुठल्याही प्रकारे मी स्वतःच्या डोक्यात जास्त लावत बसत नाही। नो डाऊट स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये, याच्यातून मॉडिफिकेशन करण्यामध्ये यामध्ये माझं डोकं असेल, पण हे जे सर्वे आहेत ते टाइम्स ऑफ इंडिया असेल, मनी कंट्रोल असेल, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या चांगल्या संस्थांनी केलेलं हे संशोधन आहे। त्यामुळे आता जर तुमचा इन्कम 50 ते 65 हजार असेल तर तुम्ही मिडल क्लास आहात, एवढंच लक्षात ठेवा। मग आता तुमच्यापैकी बरेच लोक म्हणतील आहे ना माझा 50 हजार पगार, मी तर मिडल क्लास नाही। इथं सुद्धा एक कॅच आहे। 50 हजार हा इन्कम प्रत्येक घरातल्या इंडिव्हिज्युअलचा असायला पाहिजे। म्हणजे काय, तुमच्या घरामध्ये आहेत 2 लोक, त्यातला एकटाच व्यक्ती काम करतो आणि एकट्याच व्यक्तीची सॅलरी आहे 70 हजार रुपये। म्हणजे पर पर्सन इन्कम झाला 35,000, 35,000 रुपये। इमॅजिन करा तुम्ही मर्सिडीज मधून फिरताय, तुमची वाईफ, तुमची मुलं वॅगनार मधून फिरणार आहेत का? कारण त्यांचा इन्कम कमी आहे किंवा नाहीच म्हणून पॉसिबल आहे। तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तुम्ही खाताय रुमाली रोटी, चांगल्या चांगल्या भाजी, चिकन, मटन, कोल्हापुरी मटन, तांबडा पांढरा रस्सा आणि तुमचा मुलगा किंवा तुमची पत्नी थोडासा भात खाताय, पॉसिबल आहे। ऐकायला पण विचित्र वाटतं ना, पण ही फॅक्ट आहे। मी बिलकुल म्हणणार नाही की त्यांनी तसं खायला पाहिजे। सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुमचा इन्कम डिस्ट्रीब्यूट होतो। तुम्ही ज्या लेवलला इन्कम करता त्या लेवलला तुमची लाईफस्टाईल असते आणि त्या लेवलचाच त्यांचाही खर्च असतो। तुम्ही 10 हजाराचा ड्रेस घालताय, माझा नाही आहे बरं, माझा स्वस्तातलाच आहे, मी गरीब माणूस आहे। 10 हजाराचा ड्रेस घालताय तर तुमची मुलं 500 रुपयाचा ड्रेस घालतील का? तर तुमची पत्नी 200 रुपयाची साडी नेसेल का? इम्पॉसिबल आहे। त्या लेवलचेच कपडे असतात। नो डाऊट थोडेसे कमी असतील, पण डायरेक्ट 500 आणि 200 वर नाही जाणार। ते कुठल्या कॅटेगरीमध्ये असणार? 8, 9, 7, 8 हजारचे कपडे असणार त्यांचे। मी जर 5 हजारचा ड्रेस घालतोय तर माझी पत्नी सुद्धा 5 हजारचा ड्रेस घालते। माझ्या सिच्युएशन मध्ये थोडं उलट आहे बरं का, माझ्या डबल ते ट्रिपल माझ्या पत्नीची साडी असते, ही फॅक्ट आहे। आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत हे असेल पण, ओके, कारण मला तेवढी हाऊस नाही की ब्रँडेड घाला आणि लोगो वगैरे दाखवत, ती सवय मला नाही आहे आणि ते चुकीचे आहे असं पण मला म्हणायचं नाही। ज्यांना आहे चांगली गोष्ट आहे। जर तुम्हाला मिडल क्लास बनायचं असेल आणि 50 हजार लोएस्ट लेवल मी घेतोय, 65 हजारला मी बिलकुल जात नाहीये, फक्त 50 वरच राहतोय। तुमच्या घरी 2 लोक आहेत, तुम्ही आणि तुमची पत्नी, तर तुमच्या घरात 1 लाख रुपये आले पाहिजेत, तेव्हा
तुम्ही झालात मिडल क्लास, मग कदाचित तुमची पत्नी वर्क करत असेल, तुम्ही वर्क करत असाल, पत्नीला सॅलरी असेल 50,000, तुम्हाला सॅलरी असेल 80,000, दोघांची कंबाईन झाली, त्याचं ॲव्हरेज निघालं, ठीक आहे. पत्नीला 50,000, तुम्हाला 50,000, 1 लाख रुपये झाले, 50,000 ॲव्हरेज आलं, ठीक आहे. तुम्हाला 60,000, पत्नीला 40,000, 1 लाख रुपये टोटल आले, डिवायडेड बाय 2, 50,000 उत्तर आलं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मिडल क्लासमध्ये आहात. पण जर त्याच्या आत जात असाल तर तुम्ही लोअर मिडल क्लास आहात. बेसिकली हे माहिती असायला पाहिजे श्रीमंती कशाला म्हणायचं, म्हणजे काय, श्रीमंत कोण आहे, कसं आहे, हे कसं ओळखणार, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. समजा जो ऍक्च्युअली 50,000 घरामध्ये इन्कम कमवतोय तो असेल राम, मी असेन रॉकी. माझ्या घरामध्ये एकट्याचेच 50,000 येतात, रामच्या घरामध्ये 2 लाख रुपये येतात. राम मात्र 10 लाखाची गाडी घेतोय, मी सुद्धा 10 लाखाची गाडी घेतली. माझ्याकडे घर आहे, रामकडे पण घर आहे. पण दोघांमध्ये श्रीमंत कोण? तुम्ही म्हणाल दोघे पण सेम आहेत, पण नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांच्या सॅलरीज तर माहिती नसणार. आता मी एक्झाम्पल दिलं, मला किती आहे त्याला किती आहे, पण जरी तुम्हाला माहिती नसतं तर तुम्ही म्हणाल दोघे पण सेम लेवलचे आहेत. बिलकुल नाही. ऍक्च्युली यासाठी मी खर्च किती केला? 2 करोड रुपये. त्याने किती खर्च केला? 2 करोड रुपये. पण आज माझ्यावर 3 करोडचं कर्ज आहे, कारण त्याची EMIजनी त्याचं व्याज वाढत गेलं, बाकीचा खर्च मी केला, पण त्याच्यावर मात्र कर्ज नाही. त्यानं स्मार्टली डिसिजन घेऊन पैसा येईल तसा साठवून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. सांगण्याचा पॉईंट हाच येतो, पैसा नसताना पण हेविली नको तिथं खर्च करायला जातो. प्रॉब्लेम हाच आहे, आपल्याला आपली लेवल काय हे माहिती नाही. यावरून मला हे सांगायचं नाही की तुमची लेवल कमी आहे किंवा तुमची लेवल जास्त आहे, नको. तुम्ही स्वतःशी समजून घ्यायचं आहे की मी आता कुठल्या स्टेजला आहे. पहिलं तुम्ही एक काम करू शकता, एकदम सिंपल वेनी, अति जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. अननेसेसरी माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, कुठं मी विनाकारण पैसा लावलाय, त्या गोष्टी पहिल्या आयुष्यातनं काढून टाका. तुम्हाला वाटतं ना मी अननेसेसरी एखाद्या वस्तूसाठी ही XYZ मी वस्तू घेतली, XYZ मोबाईल घेतला, XYZ लॅपटॉप कॉम्प्युटर जे काय असेल, अननेसेसरी 2-2, 3-3, 5-5 लाख रुपये मी खर्च केले. मूर्खपणा आहे. अननेसेसरी मी ट्रॅपमध्ये अडकत चाललो. आणि हे लोक पुअर फायनान्शियल प्लॅनिंगमुळे खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकतात, जे आयुष्यात कधीही बाहेर पडू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणाल गोल कसं बनवायचा, प्लॅन कसा बनवायचा, फायनान्शियल प्लॅन काय असतो? नका टेन्शन घेऊ. आता जरी सॅलरी तुमची कमी असेल ना, हे फायनान्शियल प्लॅनिंग आजच्यासाठी होत नाही. फायनान्शियल प्लॅनिंग हे भविष्यासाठी आपण कधीही करतो. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंट कराल, मला माहिती आहे 30 वर्ष साहेब कोणी बघितलंय, आज आहे उद्या नाही. पण 30 वर्ष राहिलातच तर आज आहे उद्या नाही म्हणत म्हणत आज आहात तसंच 30व्या वर्षी असणार. आज सुद्धा गरिबीत जीवन काढावं लागतंय, 30व्या वर्षी सुद्धा गरिबीतच जीवन काढावं लागणार. त्या केसमध्ये काय करणार? मग म्हणाल काय तुम्ही, तर सगळे जगतात तसं जगायचं. मग याला काहीच अर्थ नाही. हा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी नाही. पण जर खरंच तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी असेल तर आजपासूनच प्लॅन करा. अनेक मी फायनान्शियल प्लॅनिंगवर व्हिडिओ बनवलेत, जाऊन ते बघा. प्लेलिस्ट त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. एक ब्रॉडर लेवलला तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही काहीतरी चुकताय, मला कुठंतरी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. मग या सगळ्यामध्ये मला बिलकुल हे म्हणायचं नाहीये की तुम्ही चांगल्या गोष्टी घेऊ नका, खर्च करू नका, पैसा लावू नका. बिलकुल नाही, खर्च करा. पण जेव्हा तुमचा इन्कम त्या तुलनेत होईल ना, तेवढा खर्च वाढवत जा, काहीच प्रॉब्लेम नाही. जर समजा तुम्ही कमवता 1 करोड रुपये, त्यातले एखाद दुसरा लाख, 5 लाख खर्च झाले तर साहेब काहीच वाटणार नाही. इमॅजिन करा ना, महिन्याला 5 लाख रुपये खर्च करायचे आहेत मला, केवढा आनंद येईल ना. 5 लाख रुपये कसला खर्च होईल, काय काय मिळेल महिन्यात. 5 लाख रुपये मी उडवतोय, यापेक्षा भारी काहीच नाही. पण जर तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले ना, 1 करोड रुपये कमवून मी 5 लाख खर्च करतोय, तसं मी करत नाहीये, एक्झाम्पल देतोय, 5% खर्च झाला. पण जर तुमची सॅलरीच आहे 50,000 रुपये, तर 5% म्हणजे अमाऊंट किती झाली? 2,500. 2,500 मध्ये काही भागणार आहे? 100% नाही. मग त्यासाठी तुम्ही खर्च किती करताय? 20,000, 25,000, 30,000. म्हणजे 50 ते 60% पैसा आपण उडवतोय. काही लोक 80% पर्यंत उडवतात, हे पण सांगतो. बट इथंच आपलं फायनान्शियल प्लॅनिंग गडबडतं. जर तुम्हाला मोठे खर्च करायचे आहेत ना, तर मोठा इन्कम पण असायला पाहिजे. आहे त्या 50,000तच मी करोडो रुपये खर्च करणं कसं पॉसिबल आहे? त्यासाठी मेजर फोकस आपला असायला पाहिजे की मल्टिपल अर्निंग सोर्सेस माझे कसे बनतील, आहे तिथून मी अजून चांगलं अर्निंग कसं करू शकतो, अजून नवीन मी काय करू शकतो. माझ्या घरामध्ये 4 लोक आहेत साहेब, मग हे 4 लोक काय करतात, त्यांचा अर्निंग सोर्स आहे का? याचा अर्थ मी तुम्हाला म्हणणार नाही की आई वडिलांना कामाला लावा, कुठेतरी कामाला पाठवा आणि त्यांना पैसा कमवून आण म्हणून सांगा, असं बिलकुल करू नका. पण ऍटलिस्ट तुम्ही आहात, तुम्ही काम करताय, तुमची पत्नी आहे किंवा तुमचा पती आहे, कोणीतरी असेल. हा व्हिडिओ पत्नी तर बघत असेल किंवा पती तर बघत असेल. तुम्ही जॉब करताय पण तुमचा पार्टनर काम करत नाही, त्याचा इन्कम नाही. आता याचा अर्थ मी त्याला चुकीचं म्हणणार नाही की तो काम करत नाही म्हणजे हे चुकीचं आहे, बिलकुल नाही आहे. पण माइंडसेट हळूहळू चेंज व्हायला पाहिजे. घरी बसून काहीतरी कर, छोटा मोठा व्यवसाय कर, छोटा मोठा स्टार्टअप कर, फ्रीलान्सिंग कर,
काहीतरी पैसा घरात येत जाईल आणि त्यावरनं एक इनोव्हेटिव्ह आयडिया तयार होत जाईल. काहीही सांगता येत नाही काय होऊ शकतं. आज मी सुद्धा जॉब करत करत एखादी छोटीशी गोष्ट करायची म्हणून युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. छोटीशी गोष्ट करायची म्हणून ट्रेडिंग मधून रोज साहेब मला एक 500 रुपये आले ना, 5 त्रिक 15,000 रुपये येणार आहेत मला महिन्याला शेअर मार्केटमधनं, असा माझा प्लॅन होता. युट्यूब मधून एक 15-20 हजार रुपये आले ना, काहीच टेन्शन नाही. 30-35 हजार रुपये पगार, कधी सॅलरी होती 10,000 रुपये, 30-35 हजार आले ना, अजून काय आयुष्यात पाहिजे, हा त्यावेळचा माइंडसेट होता. पण वेळोवेळी गोल बदलतात, वेळोवेळी टार्गेट बदलतात, वेळोवेळी महत्वाकांक्षा बदलतात, तुमची लाईफस्टाईल बदलत जाते. आज भलेही काही लाख रुपये माझ्याकडे येत असतील, याचा अर्थ मी उद्यापासून काम करायचं बंद केलं तरी चालतं असं होऊ शकतं का? 100% नाही. असं असतं तर टाटा बिर्ला अंबानीने कधीच कामं बंद केली असती, कारण किती हजार कोटी रुपये त्यांच्याकडे. याचाच अर्थ तुम्हाला काम करणं बंधनकारक आहे, तुमच्या पार्टनरला काही ना काही करणं बंधनकारक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी आहे, माझी वाईफ आहे, मला मुलं आहेत. आता माझी मुलगी शाळेला जाते, तिचं थोडं बघावं लागतं, इकडे तिकडे काम करावं लागतं. पण त्याचबरोबर ती माझ्या ऑफिसचं पण काही काम बघते, तिच्याकडे पण सर्टन कामं आहेत. याचा अर्थ एकतर ती एंगेज राहिली, तिच्या शिक्षणाचा तिला फायदा झाला, वेळ व्यवस्थित मार्गी लागला. रिकामं डोकं म्हणजे शैतान का घर, हे तुम्हाला माहितीच आहे, हे सांगण्याची गरज नाही. मग तुमचे पती असेल किंवा पत्नी असेल, दोघांनी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर पॉसिबल असेल एकत्रित बसून बघा. यामुळे होईल काय, रिकामं डोकं म्हणजे घरात भांडणं, हे तुम्हाला माहितीच आहे. आता ज्यांची लग्न झाले ते रिलेट करतील, कमेंट करून सांगा. मग ही जर कमी करायची असतील तर थोडंसं एंगेज राहिलेलं कधीही चांगलं. तू एक 8 तास शांत राहा, तू एक 8 तास शांत राहा, घर शांत राहील. कैसा लगा मेरा मजाक? या गोष्टी थोड्याशा आपल्याला विचारांती प्लॅनिंग करून पुढे न्याव्या लागतील. जर तुम्हाला 10 वर्षानं, 15 वर्षानं, 20 वर्षानं तुमची फॅमिली चांगल्या लेवलला तुम्हाला बघायची असतील तर हे करणं 100% गरजेचं आहे. आणि हे केलं तरच पुढे जाऊ शकतं. आणि जे जे लोक, मी जेन्युइनली सांगतो, मी अनेक लोकांना भेटतो, मी फक्त कामासाठी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, त्याच्याशी बोललो आणि झालं असं होत नाही. मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती कोण आहे, काय आहे, कसा आहे, तो कुठून कुठंपर्यंत आला, त्यानं काय केलं, कशा प्रकारे त्यानं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट्स केल्या, या गोष्टी मी त्याला मुद्दामून विचारतो. हळूहळू करत मी त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतो. त्यामुळे माणूस बघितल्यानंतर एक ब्रॉडर लेवलला आयडिया येते की हा कोण आहे, कसा आहे, काय करू शकतो. सोबतच आपल्याला हे कळतं की हा 0तनं 100 पर्यंत पोहोचू शकतो, तर मी पण 0तनं 100 पर्यंत पोहोचू शकतो. काही मोठी गोष्ट नाहीये. त्याच्या आतल्या इन्साइडर गोष्टी सुद्धा आपल्याला कळतात. बरेच लोक म्हणतात मी खेडेगावातनं आलो आणि एवढा मोठा झालो. खेडेगावातनं मोठ्या सिटीमध्ये आलेले हजारो लाखो लोक आहेत, पण सगळे मोठे झाले का? तर नाही, कारण त्यांचा माइंडसेट तसा चांगला नसतो. पण ज्या लोकांच्या महत्वाकांक्षा आहेत, तुम्हाला पर्याय नाही. एक दुसरा वर्ग येतो, माझाच एक खूप चांगला मित्र आहे, आता नाव मी इथं घेणार नाही, पण त्याचं सिंपल आहे. अरे संकेत, सकाळी जायचं, पंचिंग करायचं, दुपारी जेवायचं, संध्याकाळी पंचिंग करायचं, रात्रीची झोप निवांत, अकाउंटला प्रत्येक 7 तारखेला 40,000 रुपये येतात, मस्त मजेत. आता हा त्याचा माइंडसेट आहे, याला बिलकुल कोणी जज करू नका. तुम्ही याला चुकीचं पण म्हणू शकत नाही, बरोबर पण म्हणू शकत नाही. त्याच्या लेवलला माझ्या मताप्रमाणे ते बरोबर आहे. का? कारण त्याची महत्वाकांक्षा 40,000ची. मग असं म्हणाल तर तुम्ही याला काहीतरी बेंचमार्क लावायला पाहिजे. तो आपण 100% लावू शकत नाही. आता समजा तो 40,000 कमवतोय आणि तुम्ही म्हणाल की नाही, आळशी व्यक्ती आहे. आता एखादा व्यक्ती 2 लाख कमवतोय म्हणून त्याला तुम्ही चांगलं म्हणणार का? असंच होईल ना. त्यामुळे प्रत्येकाचा माइंडसेट आहे. हा व्हिडिओ कोणासाठी आहे, तर ज्याला एक्स्ट्रा काहीतरी कमवायचं आहे, ज्याला वाटतं माझ्या या महत्वाकांक्षा आहेत, मला या लेवलला जायचं आहे, त्या लेवलला जायचं आहे, त्या लोकांनी प्लीज या गोष्टी फॉलो करा. ॲटलिस्ट तुमचे गोल व्यवस्थित लिहून काढा. माझ्या मेन यशाचं रहस्य मी तुम्हाला सांगू, काही नाही आहे, मी व्हिज्युअलाइज करतो. मोठ्या प्रमाणात मोठी स्वप्न मी नेहमी बघत असतो. मला ते आवडतच नाही 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये बोलायला. मी म्हणतो माझा बिझनेस मला 100 कोटीला न्यायचा आहे, माझा बिझनेस हा बिझनेस मला 1000 कोटीला न्यायचा आहे. लोक खोयात काढायचे. जेव्हा मी काही 5-10 हजारचा बिझनेस करत होतो, 100 कोटी म्हणते, काय येणार आहे याला, 10,000 पगार आणि 100 कोटीची स्वप्न बघतोय. केलं ना क्रॉस आम्ही, होतं. काहीच मोठी गोष्ट नाही आहे. एकदा तुम्ही पोहायला लागता ना, तेव्हा स्वप्न पण तुमची ऑटोमॅटिकली मोठी व्हायला लागतात. सुरुवातीला हळूहळू पोहता, नंतर फास्ट पोहायला लागाल, नंतर तर उलटं पोहणार, अशी सगळी परिस्थिती आपली सुरू होते. पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जावं लागतं. आज पाऊल जर पुढे तुम्ही टाकलं नाही ना, तर आयुष्यात कधीच नाही. एवढंच लक्षात ठेवा. आणि एवढंच शेवटी जाता जाता सांगतो, सगळी स्वप्न पूर्ण होतात, फक्त ती बघायला शिका. आणि एक एक्स्ट्रा अनाउन्समेंट पण करतोय आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी. मी एक अशी गोष्ट घेऊन यायची म्हणतोय की त्यांचं गोल पूर्ण होण्यासाठी मी जेवढी मदत करू शकेन तेवढं मी करण्याचं काम करणार आहे. एक ऑलमोस्ट फ्री कोर्स मी त्यांच्यासाठी घेऊन येणार. तुम्ही म्हणाल आता मागा 10,000, 20,000, 50,000, बिलकुल नाही मागणार. यामध्ये ऑलमोस्ट त्याची फी माझा विचार आहे की 0च ठेवायची. मी 1ही रुपया घेणार नाही आहे. पण माझ्या टीम मेंबरचं सजेशन आहे की साहेब किमान 1000 रुपये तरी घ्या, कारण नॉन सिरियस लोक पण यात येणार, विनाकारण एनरोल करणार, टाइमपास करणार, अशा लोकांना घेऊ नका. मग त्यावर आमचा विचार सुरू आहे.
पण माझा विचार आहे की तुमचं जे गोल असेल तिथपर्यंत पोहोचायला तुम्ही स्टेप बाय स्टेप काय करायचं हे कॉमनली मी एका कोर्समध्ये सगळ्यांसाठी वारंवार पुढे जाऊन घेत राहणार. मग ते आपण ठरवू त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, महिन्याला असेल, 15 दिवसातून असेल, आठवड्याला असेल, पण जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी करेन. अपेक्षा एकच आहे की शेवटी तुम्ही एक छान असं स्माइल देऊन मला म्हणावं छोटीशी व्हॅल्यू तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये ऍड केली, बस. खारीचा वाटा जरी मला मिळाला तुमच्या आयुष्यामध्ये तरी इनफ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर हक्काने आणि प्रेमाने मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ असायला पाहिजे, हा माझा अट्टहास आहे आणि तुमच्याकडे मागणी आहे, कारण त्यांचंही आयुष्य बदलणं खूप गरजेचं आहे. लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब तेही तुम्ही केलंच असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.